गोंदिया जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाच्या धान पिकासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे। इटियाडोह धरणातून देखील सध्या कालव्यात पाणी सोडण्यात आलं असून प्रतापगड येथील एक शेतकरी या कालव्यामध्ये हातपाय धुण्याकरता गेले होते। दरम्यान त्यांचा तोल जाऊन ते कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। मनसाराम तुलावी वय वर्ष 55 या घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी इटियाडोह प्रशासनाला धरणाच्या पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी विनंती केली, मात्र धरण प्रशासनानं याकडे कुठलंही लक्ष न दिल्यानं अखेर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। रात्री उशिरापर्यंत शेतकरी इटियाडोह धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून होते। अखेर प्रशासनानं धरणातून पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला असून वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं शोधकार्य सुरू आहे। आज दिनांक 12 एप्रिल 2025 रोज शनिवारला मौजा प्रतापगड येथील रहिवासी श्री मनसाराम सुखरामजी तुलावी हे आपल्या शेतातून औषध फवारणी करून इटियाडो धरणाच्या कालव्यामध्ये पानघाटावर हातपाय धुण्याकरता गेले असता त्यांचा पाय घसरून इटियाडो धरणाच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला। परंतु इटियाडो धरणाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी, माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय तहसीलदार यांना पूर्वसूचना देऊन सुद्धा अजूनपर्यंत आतापर्यंत 12 तास लोटूनही इटियाडो धरणाच्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले नाही। त्यामुळे आम्ही प्रतापगड येथील रहिवासी इटियाडो धरणाच्या कालव्याच्या मुख्य गेटवर आंदोलनाकरता बसलेलो आहोत। याची दखल शासन आणि प्रशासनाने घ्यावी ही आम्ही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी, माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय तहसीलदार, माननीय कार्यकारी अभियंता इटियाडो पाटबंधारे विभाग, माननीय उपअभियंता इटियाडो पाटबंधारे विभाग, माननीय कनिष्ठ अभियंता इटियाडो पाटबंधारे विभाग यांना विनंती करत आहोत आणि अवघ्या एका तासामध्ये हा इटियाडो धरणाच्या कालव्याचे पाणी बंद करावे, अन्यथा आम्ही इथं उपस्थित सर्वजण इटियाडो धरणाच्या कालव्यामध्ये उडी घेऊन जलसमाधी घेऊ अशी आपणास आवाहन करत आहोत। NTV न्यूज मराठी, गोंदिया।